एक महत्त्वाची बातमी, सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांना धनंजय मुंडे आणि कराडमुळेच बीडला बदली मिळाली। आता संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल त्यांनी योग्य दिलाय का असा सवाल उपस्थित करत अंजली दमानिया यांनी संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालावर संशय व्यक्त केला। सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालावर अंजली दमानिया यांना संशय। सिव्हिल सर्जनला मुंडे आणि कराडमुळे बीडला ट्रान्सफर मिळाली, दमानिया। यामुळे आता शवविच्छेदन अहवाल योग्य दिलाय का, दमानियांना संशय। डॉक्टर अशोक थोरात हे आताचे जे सिव्हिल सर्जन आहेत बीडचे, त्यांच्याबद्दल मी काही माहिती घेत होते। त्याच्यात मला असं कळतंय की बाबा हे अतिशय राजकीय राजकारणी इन्क्लाइंड पर्सन आहेत। त्यांची बीडहून आधी नाशिकला ट्रान्सफर केली गेली होती आणि परत नाशिकहून या आपल्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याचमुळे त्यांची परत ट्रान्सफर बीडमध्ये करण्यात आली। पोस्टमॉर्टम रिपोर्टपासून योग्य दिलाय की नाही असा प्रश्न पडतोय मनात आणि हे खूपच शॉकिंग होत चाललंय। ठणठणीत असलेल्या कराडसाठी 11 बेड्स रिकामे करण्यात आले, सर्वांवर कारवाई करा। वाल्मिक कराड ठणठणीत आहेत असं मी 2 दिवसापूर्वी पण ट्विट केलं होतं। सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे, ज्याला तर खरं फक्त अँटीबायोटिक्स दिली की तो व्यक्ती अगदी व्यवस्थित होतो। म्हणजे 11 रुग्णांना तिथून त्यांची बेड्स खाली करून या व्यक्तीला जर तिथे जागा दिली जात असेल ज्याला काहीच झालेलं नाही, तर हे अगदीच चुकीचं आहे। आणि याच्यावर त्या जितके ते हॉस्पिटलचे अधिकारी असतील, जे डॉक्टर्स असतील, त्यांच्यावर देखील कारवाई झाली।